नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या एमपीएससीच्या येत्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलचा उपयोग होईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न स्किप करू नका आणि स्वतःच्या शॉर्ट नोट्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करा, ज्याचा उपयोग एक्झाम काळामध्ये सर्वाधिक होत असतो. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 21 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, अर्थ अवर 2026 कधी आणि कोणत्या वेळेला साजरा केला जाणार आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 28 मार्चला असणार आहे आणि साधारणतः 8:30 ते 9:30 या दरम्यान तो साजरा करायचा आहे किंवा पाळायचा आहे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. WWF इंडिया ही मोहीम घेते आणि अर्थ अवर 2007 साली सुरू झालाय. आज 190हून जास्त देश या चळवळीमध्ये सहभागी आहेत सध्या. आणि अर्थ अवर म्हणजे लोकांनी अनावश्यक लाईट बंद कराव्यात, म्हणजे पर्यावरणाचा संदेश सगळ्यांना मिळतो. PV सिंधू ही अर्थ अवर 2026ची लेगसी अँबॅसेडर आहे, हे लक्षात ठेवा. आणि संगीतकार शांतनू मोहित्रा यांनी अर्थ अवरसाठी खास अँथम तयार केलं. आणि अर्थ अवर म्हणजे फक्त लाईट बंद करणं नाही, तो दिवस आपल्या रोजच्या सवयी पर्यावरणपूरक करण्याची एक आठवण आणि जबाबदारी देतो आपल्याला. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे किंवा कोणता ठरलाय, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फिनलंड. महत्वाचे पॉइंट्स पहा. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार फिनलंड सलग 9 वर्ष जगात सगळ्यात आनंदी देश कायम राहिलाय. आणि सगळ्यात दुःखी देश विचारला तर अफगाणिस्तान असं नाव लक्षात ठेवा. आणि हा रिपोर्ट युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड वेलबिंग रिसर्च सेंटर, गॅलप आणि युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क यांनी एकत्रित प्रकाशित केलेला आहे. आणि 2026 मध्ये भारताचा क्रमांक यामध्ये 166वा आहे. भारताचा सरासरी जीवन समाधान स्कोअर 4.53 10 पैकी असा आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि हॅपीनेस मोजायला 6 निकष वापरतात. ते कोणते आहेत, तर GDP, सामाजिक आधार, आयुर्मान, स्वातंत्र्य, औदार्य आणि भ्रष्टाचाराची धारणा. हा देखील मुद्दा लक्षात ठेवा. पुढील प्रश्न तिसरा. अंड्यावरती उत्पादन व समाप्ती तारीख म्हणजे एक्सपायरी डेट नमूद करणे बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे किंवा कोणते आहे, तर योग्य उत्तर आहे UPने हे स्टार्ट केलेलं आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. हे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील. आणि आता प्रत्येक अंड्यावरती उत्पादनाची तारीख आणि संपण्याची तारीख लिहिणं आवश्यक आहे यामध्ये. आणि नियम तोडलं तर अंड्याचा साठा जप्त केला जाऊ शकतो. जप्त केलेली अंडी मानवासाठी योग्य नाहीत असं जाहीर करून ती नष्ट केली जातील. ठीक आहे. आणि खोली तापमानाला म्हणजे रूम टेम्परेचरला अंड 2 आठवडे सुरक्षित राहतं. आणि कोल्ड स्टोरेजमध्ये 2 किंवा 4 अंश सेल्सिअसवरती ठेवलं तर जवळजवळ 5 आठवडे टिकतं. असं एक जनरल नॉलेज आपण लक्षात ठेवू शकतो. आणि उद्देश काय आहे, तर लोकांना ताजं आणि सुरक्षित अन्न पदार्थ मिळावेत, हा यामागचा उद्देश आहे. प्रश्न चौथा. भारत आणि चीन व्यापार पुन्हा कोणत्या खिंडीतून सुरू होणार आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लिपुलेख मधून. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि चीन मधील थेट व्यापारी संबंध पुन्हा सुरू होणार आहेत लिपुलेख पास मार्गाने. आणि 7 वर्षांनी हा मार्ग उघडणार आहे. आणि 1 जून पासून लोकांनी पुन्हा व्यापार सुरू करण्याची तयारी केलेली आहे. कोविड महामारीमुळे हा व्यापारी मार्ग काही काळ पूर्णपणे बंद झाला होता. आणि 2019 मध्ये शेवटची तिथे काही हालचाल झाली होती.
आधी 1962 मधील भारत चीन युद्धामुळे हा मार्ग बंद झाला होता आणि 1991 पासून पुन्हा व्यापार सुरू झाला आणि तसंच कैलास मानसरोवर यात्रेसाठी लोक रस्त्याने जायचे, पण कोरोना काळात तेही थांबलेलं होतं. ठीक आहे. पुढील प्रश्न 5वा. रिलीफ योजना कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निर्यातदारांसाठी, एक्सपोर्टर्ससाठी. असं योग्य उत्तर आहे याचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत सरकारने रिलीफ स्कीम सुरू केलेली आहे, म्हणजेच रिझिलियन्स अँड लॉजिस्टिक इंटरव्हेन्शन फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटेशन असा त्याचा फुल फॉर्म होतो आणि ही योजना खास वेस्ट एशियामधल्या मेरीटाईम अडचणींमुळे त्रासलेल्या निर्यातदारांना मदतीसाठी आणली गेलेली आहे आणि एक्सपोर्ट प्रमोशन मिशन अंतर्गत ही योजना राबवत आहेत आणि या योजनेमध्ये ECGC विमा असलेल्या जुन्या शिपमेंटसाठी 100% जोखीम कव्हरेज मिळतो आणि ही योजना UAE, सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि वेस्ट एशिया देशांशी संबंधित व्यापारासाठी लागू असणार आहे. पुढील प्रश्न 6वा. 21 मार्च रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा केला जातो. 21 मार्च हा दिवस अगदी खास मानला जातो. आजच्या दिवशी जगभर विविध दिवस साजरे होतात. बरेच दिवस आहेत, सगळेच लक्षात ठेवा, जितके लक्षात राहतील तेवढे राहतील. इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट, वर्ल्ड डाऊन्स सिंड्रोम डे, इंटरनॅशनल डे फॉर द एलिमिनेशन फॉर रेशियल डिस्क्रिमिनेशन असा देखील दिवस आहे. हा दिवस 1960 मध्ये झालेल्या शार्पविले हत्याकांडाच्या स्मरणार्थ पाळतात, जेव्हा मानवतेवरती मोठा धक्का बसला होता. ठीक आहे. वर्ल्ड पोएट्री डे आणि वर्ल्ड पपेट्री डे, जे शेवटचं म्हणजे कठपुतली डे असं पण मराठीत होऊ शकतं. तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा एवढे डेज. पुढील प्रश्न 7वा. ग्लोबल ई स्पोर्ट्स गेम्स वर्ल्ड फायनल्स 2026 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुंबई येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. ग्लोबल ई स्पोर्ट्स गेम्स वर्ल्ड फायनल्स 2026 भारतात होणार आहे. ही स्पर्धा मुंबई येथे 19 ते 22 मार्च 2026 दरम्यान होईल आणि या स्पर्धेमध्ये 23 देशांतील सुमारे 70 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन ग्लोबल ई स्पोर्ट्स फेडरेशन आणि ई फ्लॅग कॉर्पच्या सहकार्याने केले जात आहे आणि ही स्पर्धा दक्षिण आशियातील पहिली आवृत्ती ठरलेली आहे आणि याआधी या स्पर्धा सिंगापूर, इस्तंबूल आणि रियाध येथे झालेल्या आहेत. पुढील प्रश्न 8वा. योगा 365 मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आयुष मंत्रालयाने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत सरकारने योगा 365 कॅम्पेन सुरू केले आहे. ही मोहीम मिनिस्ट्री ऑफ आयुष द्वारे राबविली जाते. उद्देश आहे योगाला रोजच्या जीवनामध्ये समाविष्ट करणे हा आहे आणि ही मोहीम योगा महोत्सव 2026 दरम्यान सुरू करण्यात आली. कार्यक्रम विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आला होता आणि ही मोहीम इंटरनॅशनल डे ऑफ योगा 2026 साठी 100 दिवसांची उलटी गणना दर्शवते. ही मोहीम वाय ब्रेक आणि कॉमन योगा प्रोटोकॉल सारख्या कार्यक्रमांशी जोडलेली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 पासून दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. शेवटचा पॉइंट लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 9वा. 2028च्या वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कुठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भुवनेश्वर येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत 2028च्या वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप्सची यजमानपद भूषवणार आहे. ही स्पर्धा भुवनेश्वर येथे आयोजित केली जाईल. ही स्पर्धा कलिंगा स्टेडियम संकुलात होईल. भारत
पहिल्यांदाच या जागतिक स्पर्धेचं आयोजन करतोय आणि घोषणा वर्ल्ड ॲथलेटिक काउन्सिलच्या बैठकीत करण्यात आली याची. आणि या स्पर्धेमुळे भारताची जागतिक क्रीडा क्षेत्रातील ओळख वाढेल आणि ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने या आयोजनाची माहिती दिली. पुढील प्रश्न 10वा. ओमान ज्वाला सराव कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? ओमान ज्वाला सराव. ओके, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बाबानी फील्ड फायरिंग रेंज येथे. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय सेनेने एक्सरसाइज अमोघ ज्वाला आयोजित केलेले आहे आणि हा सराव इंडियन आर्मीचे साऊथ कमांडने केला आहे. सरावना बाबिना फील्ड फायरिंग रेंज येथे हा झाला आहे आणि सरावना यांत्रिकृत युद्ध म्हणजे मेकनाइट्स वॉर क्षमता दाखवली गेलेली आहे यामार्फत. आणि मल्टी डॉम वॉरफेअरमध्ये जमीन, हवे, सायबर आणि आंतरग्रहीय क्षेत्रे यामध्ये हे समाविष्ट असेल. पुढील प्रश्न 11वा. भारताने पोस्टल सहकार्याचा MOU कोणत्या देशासोबत केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भूतानसोबत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या कराराच्या माध्यमातून इंडियन पोस्ट आणि भूतान पोस्ट यांच्यामध्ये सहकार्य वाढवले जाईल. हा करार पोस्टल ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटी सुधारण्यावरती याचा भर आहे आणि तंत्रज्ञान विकास या कराराचे मुख्य अंग आहे. पुढील प्रश्न 12वा. अंडर-23 ट्राय नेशन चॅम्पियनशिप 2026च्या उद्घाटन समारंभाला कोण उपस्थित राहणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सुनील छेत्री. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अंडर-23 ट्राय नेशन्स चॅम्पियनशिप 2026 25 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. उद्घाटन गोल्डन जुबली आउटडोर स्टेडियम येथे होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये भारत, भूतान, तजाकिस्तान हे 3 देश सहभागी आहेत. तर आजचे आपले 21 मार्च 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही विनंती. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.